श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ रात्री तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आज कोणता उपाय किंवा सेवेचा व्हिडिओ नाहीये, तर अनेक असे मला प्रश्न येतात ज्याच्यावर मला व्हिडिओ बनवायचाच होता, पण काही ना काही कारणामुळे तो राहून जात होता। तर मला असे प्रश्न येतात, व्हिडिओ मध्ये येतात, ईमेल मध्ये येतात, व्हॉट्सअप मध्ये येतात, त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत की अत्यंत बघा महत्त्वाचा विषय आहे की ताई आमच्याकडे जुना झाडू आहे बरं का। जुना झाडू जो तुटलेला असतो किंवा खराब झालेला असतो किंवा अशी आता हे आपलं ओरिजिनल आहे, पण आपल्याकडे अशी खोटी मंगळसूत्र असतात ज्याचं पूर्ण पॉलिश गेलंय, पण आपण हे उचलून डस्टबिन मध्ये टाकू शकतो का? नाही, कारण स्त्रियांसाठी मंगळसूत्राचा अर्थच खूप मोठा असतो। अगदी पती आपल्या सोबत असो नसो, पती या जगात असो नसो, स्त्रिया सहसा मंगळसूत्र सोडत नाहीत। कितीही आपण म्हटलो की नाही घालायचं तरी सुद्धा नाही। ज्या संस्कृती जपणाऱ्या स्त्रिया असतात, आता ज्याचे त्याचे विचार आहेत, ज्याचे त्याचे कल्चर प्रमाणे जे ते जगतात। काही स्त्रिया नाही घालत म्हणून काही त्या वाईट असतात का? तर बिलकुल नाही, कारण ते त्यांचे विचार आहेत, त्यांच्या घरामध्ये तसं ते चालतं। पण आपल्या संस्कृतीमध्ये आपण मंगळसूत्राला अत्यंत मान देतो। मग जुने झालेले मंगळसूत्र किंवा तुटलेले म्हणू नये, पण तुम्हाला शब्द कळावा म्हणून मी तुटलेले म्हणत आहे। तुटलेले मंगळसूत्र, तुटलेल्या बांगड्या किंवा अनेक बघा सिंदूरच्या डब्या, अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला इच्छाच होत नाही की केराच्या डब्यात टाकाव्यात, किंवा हिरव्या बांगड्या काचेच्या असतात त्या तडकतात। काय करायचं बरं? सौभाग्याचं तर लेणं आहे, किंवा आपल्या घरामध्ये हळद सांडते, तेल सांडते, मीठ सांडते, अशी खूप एक नाही खूप आपल्या डोक्यात प्रश्न असतात की मी या वस्तूंचं नक्की करू तरी काय? तर तुम्हाला मी आज ह्याच्यावर उपाय देणार आहे। सगळ्यात पहिली गोष्ट, खूप लोकांना सवय असते की झाडू जाळून टाकायचा। आयुष्यात दरिद्रीला आमंत्रण द्याल जर तुम्ही झाडू जाळत असाल। चूल असते किंवा कचरा गोळा करतात आणि सरळ चक्क त्यामध्ये झाडू टाकतात। सगळ्यात पहिली आणि मोठी चूक आहे, तुम्ही झाडू जाळता। तुम्ही झाडू जाळू नका। जुना झालेला झाडू कधीही लक्ष्मी नसतो। झाडू हा लक्ष्मी रूप असतो, पण जेव्हा तो नवीन आणतो आपण, ज्या वेळेस आपण त्याची पूजा करतो, तो लक्ष्मी स्वरूप मानला जातो। पण जेव्हा त्याचा वापर बंद होतो, आता आपल्या घरातल्या झाडूला सुद्धा पाय लागला तरी आपण नमस्कार करतो, कारण रोजची निगेटिव्हिटी घालवण्याचं काम करत असतो आपल्या घरातलं झाडू, त्यामुळे आपण त्यांना लक्ष्मी मानतो। पण जेव्हा त्या झाडूचा वापर बंद होतो तेव्हा आपण त्याला लक्ष्मीकारक असं नाही म्हणू शकत। त्यामुळे तुम्ही तो झाडू कुठेही टाकू शकता। असं काही नाहीये की तो कचऱ्यात टाकू नये किंवा असं काहीच नाहीये, कारण तुम्ही सांगा जाळायचा नाही, शेतात टाकू शकत नाही, तर कुठं टाकणार? मग नदीत पाण्यात टाकलं तर आपल्या पर्यावरणाला नुकसान होणार। त्यामुळे सरळ घंटा गाडीमध्ये टाकून द्या, डस्टबिन मध्ये टाकून द्या। कोणताही विचार करू नका टाकताना की मी हा कसा टाकू। कोणवारी टाकावा ह्याला सुद्धा एक नियम आहे। शनिवारी टाकावा आणि शनिवारीच नवीन पण आणावा, ह्याला सुद्धा मान्यता आहे की शनिवारी झाडू आणावा। आता खूप प्रकारचे वादविवाद आहेत झाडू या विषयावर की उभा ठेवावा की आडवा ठेवावा। खरं तर खरी पद्धत मी तुम्हाला सांगते की झाडू आडवा ठेवावा, पण अनेक वेळा कधी उभा ठेवावा असं पण आपण ऐकतो, मग आपल्या डोक्याचा गोंधळ होतो। मला काय म्हणायचंय, तुमची आई कशी ठेवायची? तुमच्या आईला विचारा की आई झाडू उभा ठेवू का आडवा ग? कारण त्यांना अनुभव आहे, आपल्यापेक्षा त्यांना अनुभव आहे। अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण बघतो आणि कन्फ्यूज होतो। आता आमच्या घरामध्ये पहिल्यापासून पद्धत आहे झाडू आडवा ठेवण्याची। जेव्हा मी तिकडे गेले लग्न होऊन, तेव्हा तिथं पद्धत पाहिली मी झाडू टांगून ठेवण्याची आणि उभा ठेवण्याची। ती पद्धत बदलण्याचा सुद्धा मी प्रयत्न केला, पण ज्याच्या त्याच्या या पद्धती असतात ज्या आपण अचानकपणे बदलू शकत नाही। पण शक्यतो तुम्हाला सांगते, जर तुम्ही नवीन घर बांधण्याच्या विचारात असाल तर झाडूला एक छानसा कप्पा करून घ्या आणि झाडू त्यामध्ये ठेवा। एक फर्निचरचा कप्पा करून घ्या, आणि शास्त्र तर असं सांगतं की झाडू लपवून ठेवा आणि कपड्यामध्ये गुंडाळून ठेवा। अत्यंत त्याचं म्हणजे आदर करा, झाडूचा आदर करा असं शास्त्र सांगतं। नेहमी झाडू आणला की आणताना 3 आणावेत, 5 आणावेत, अशा पद्धतीत 1 सुद्धा चालतो।
आपण त्याची पूजा करावी। पूजा केल्यानंतर हळदी कुंकू वगैरे लावून नमस्कार करावा आणि मग तो वापरात घ्यावा। आणला झाडू काढला झाडू असं करू नये। लक्षात आलं? झाडू कधी खरेदी करताना 40 रुपयाचा आहे तर 30 ला द्या, 50 ला जोडी द्या, करू नका, कारण लक्ष्मीची किंमत करायला आपण एवढे मोठे नाही। आलं लक्षात तुमच्या? आता बांगड्या ही गोष्ट अशी आहे की काच असते, आपण जर ती अशीच टाकली ना तर तुम्हाला सांगते की पशु पक्षी चिमण्या त्यांच्या जिभेला जखमा होऊ शकतात। म्हणून शक्यतो तुम्हाला सांगते, जर जागा असेल तर एक खड्डा खोदायचा आणि त्यामध्ये बांगड्या टाकायच्या शक्यतो। मी तर सध्या मग काय केलंय, हिरव्या बांगड्या फक्त सणावाराला घालते, इतर वेळेस अशा बांगड्या परिधान करते जेणेकरून ते तुटणं टाकणं नकोच, कारण खूप त्रास होतो। आपण असं म्हणतो पण पतंगाच्या तंगुसाने सुद्धा पक्षी मरतात। अनेक चिमण्यांना ते कळत नाही की ती काच आहे, त्या तोंडात घेतात, मांजरं वगैरे सुद्धा तोंडात घेतात आणि त्यांना मरण येतं अक्षरशः। म्हणजे आपल्याकडून कुठला असा निष्पाप जीव मरू नये म्हणून बांगड्या वगैरे या खड्डा खोदून त्यामध्ये भराव्यात, किंवा सरळ पेपर घ्यावा, एक पेपर घ्यावा, पेपर बॅग घ्यावी, त्यामध्ये त्या बांगड्या टाकाव्यात, त्याला स्टेपलर करावं आणि मग घंटागाडीत टाकाव्यात। आलं का लक्षात? तुटलेल्या बांगड्या सौभाग्याचं लक्षण असतं का किंवा काही पाप लागतं का? तर बिलकुलही नाही, कारण त्या तुटलेल्या आहेत। आता तुम्ही असा चुडा काढाल आणि द्याल फेकून तर ते चुकीचं आहे, पण जर त्या तुटल्या आहेत बांगड्या किंवा त्या नको आहेत तुम्हाला, त्या दुसऱ्याच्या आहेत, तुमच्याकडे कोणी विसरून गेला आहे, अशा वेळेस मी तुम्हाला एकच सांगेन, आता खड्डा खोदणं हे पण प्रत्येकाला शक्य आहे का? बिलकुलही नाही। मग आपल्याकडे बघा पेपर बॅग असतात ज्याच्यामधनं भाज्या वगैरे येतात, ज्या खाकी कलरच्या पेपर बॅग, पांढऱ्या पेपर बॅग असतात, किंवा पेपर बॅग तयार करा, त्यामध्ये बांगड्या भरा आणि मग त्या घंटागाडीमध्ये टाका। घंटागाडीत टाकले की त्याचे आपोआपच पार्टिशन होते की ओला कचरा, काचेच्या वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, पेपर, असं त्यामध्ये वर्गीकरण होतं आणि त्यानंतर मग त्याचा व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते। काचांच्या वस्तू काचेमध्ये टाकल्या जातात आणि त्याच्यापासून नवीन काच बनते। आता अजून काय राहिलं? जुने मंगळसूत्र, तुटलेले मंगळसूत्र सुद्धा, जेव्हा मंगळसूत्र तुटते किंवा कुठलीही गोष्ट तुटती तेव्हा आपली शरीरातली निगेटिव्हिटी दूर होते असं म्हणायचं। कुणी काय म्हणतं, बापरे मंगळसूत्र तुटलं म्हणजे काहीतरी अपशकुन होणार, असं बिलकुलही नाहीये। आपणच अंधश्रद्धांना खत पाणी घालत असतो की हे झाल्यावर अशुभ होईल। वस्तू आहे, तुटली, सोन्याची असेल तरी तुटू शकते आणि साधा असेल तरी तुटू शकते, काही नाही, घ्यायचं, एखाद्या पेपर बॅग मध्ये भरायचं, पॅक करायचं आणि टाकून द्यायचं, कारण ते जुनं आहे। सोन्याचं असेल मोडायचं, त्याच्याऐवजी दुसरी वस्तू आणायची, दुरुस्त होण्यासारखं असेल दुरुस्त करून आणायचं। मंगळसूत्र, बांगड्या, कुंकवाच्या डब्या, हे सगळं जुनं झालेलं तुम्ही बिनधास्त टाका। या झाल्या आजच्या व्हिडिओतल्या गोष्टी। आता उद्या करेन ह्याच्यावर व्हिडिओ, मीठ सांडणे, तेल सांडणे, ह्याच्यावर सुद्धा मला बरेच सारे कमेंट येतात। मागे मी त्याच्यावर व्हिडिओ केलेला आहे, पण कसं आहे, रोजचे नवीन वर्ग आपल्याकडे जोडला जातो, त्यामुळे माझंही कर्तव्य आहे की तुमच्यापर्यंत पुन्हा माहिती पोहोचवणे। तर तुम्हाला कुठल्याही धार्मिक वस्तू हव्या असतील किंवा ब्रेसलेट हवे असतील, फिरोजा, मनी मॅग्नेट, पायराइड, विद्यार्थ्यांसाठी बीपीचे, थायरॉइडचे, पीसीओडीचे, वेट लॉसचे, त्याचप्रमाणे नातेसंबंध, एज्युकेशन, तर त्यासाठी तुम्हाला नंबर दिलेला आहे। स्वामी मूर्ती तुम्हाला पाहिजे असतील, लक्ष्मी कुंचन तुम्हाला हवे असेल, त्याचप्रमाणे देवी देवतांच्या मूर्ती तुम्हाला हव्या असतील, त्यासाठी सुद्धा नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मेसेज करावा। पारद शिवलिंग, आता श्रावण महिना जवळ येत आहे, पारद शिवलिंगाच्या ऑर्डर आत्तापासून द्या, रुद्राक्ष माळेच्या ऑर्डर आत्तापासून द्या। स्फटिक शिवलिंग, पारद शिवलिंग, पितळी शिवलिंग, हे तिन्ही शिवलिंग आपल्याकडे उपलब्ध आहेत। स्फटिक श्रीयंत्र, पंचधातू श्रीयंत्र, हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, ज्याची तुम्हाला मागणी आहे। चांदीचे श्रीयंत्र सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे, चांदीची पावले लक्ष्मीची ही सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। जे काही तुम्हाला हवं आहे त्याची तुम्ही मागणी करू शकता, तुमच्या चॉईस नुसार मी तुम्हाला ते बनवून देण्याचं काम करेन। चांदीचे लक्ष्मी कुंचन सुद्धा अवेलेबल केलेलं आहे आपण, तेही तुम्हाला मिळेल, मात्र ते अत्यंत महाग असतं, त्यामुळे तुम्ही पितळेच्या ह्याच्यातच सेवा करावी। आणि जर परिस्थिती असेल, खरोखर तुमची जर महिन्याला 1-2 लाख कमाई असेल ना, तर 100% सांगते चांदीचं घ्या। तुम्ही त्या लखपतीतनं कधी अब्जावधी व्हाल तुम्हालाही कळणार नाही, एवढी कुंचन सेवा प्रभावी आहे।
त्यामुळे परिस्थिती असेल 100% त्यात पैसे गुंतवा, कारण चांदीची वस्तू आहे, वाया जाणार नाही, दर वाढत जातात, त्याचे पैसे आपल्याला मिळत जातात। त्यामुळे परिस्थिती असेल तर चांदीचेच लक्ष्मी कुंचन घ्या, नसेल तर पितळेचे घ्या, आणि त्याचीही परिस्थिती नसेल तर आपण तांब्याचे सुद्धा अवेलेबल केलेलं आहे सर्व साहित्यासहित। मात्र ताई फोटोच पाठवा, ताई मग ह्याच्यातल्या वस्तूंचा फोटो पाठवा असे कृपया करू नका, विश्वासानं घ्या। एवढ्या वस्तूंचे फोटो काढणे मलाही शक्य नसते, त्यामुळे ताई आम्हाला पाठवून द्या। हा एक विश्वास जे दाखवतात ती लोक मला खरंच अत्यंत आवडतात की ताई चांगलं पाठवून द्या। या शब्दामुळे मला त्यांना पाठवायला मोटिवेशन मिळतं की नाही, या कस्टमरचा आपल्यावर विश्वास आहे ना, यांना चांगल्यात चांगली वस्तू पाठवायची, हे माझं ध्येय असतं आणि तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची धडपड सुद्धा असते। त्यामुळे आपल्याला भरपूर काही करायचंय अजून नवीन, त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि खाली ऑल वर क्लिक करा। श्री स्वामी समर्थ। सगळ्यांना पुन्हा भेटूया।